विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं अशा सीरीज मध्ये स्वागत आहे. ही नुसती पीवायक्यू सीरीज नाहीये. विथ सोल्युशन मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय आणि ही सीरीज तुम्हाला अगदी लोअर लेवल पासून टॉपर बनवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सीरीजचं हे तिसरं लेक्चर आहे आणि पहिले 2 लेक्चर्स तुम्ही कव्हर केले असतील, तर मला माहिती आहे की या व्हिडिओची तुम्ही आतुरतेनं वाट बघताय. पण हो, मला काही अनाउन्समेंट करायचे तुमच्यासाठी. पहिली गोष्ट, आपण एक WhatsApp ग्रुप बनवलाय आणि पहिल्याच दिवशी शेकडो मुलं जॉइन आहेत बरं का, लक्षात घ्या. मला तुमची पण अपेक्षा आहे की तुम्हीही हा स्कॅनर स्कॅन करा आणि आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन व्हा. जिथं आम्हाला भरपूर गोष्टी तुम्हाला प्रोव्हाईड करायच्या आहेत. माझ्या ऑफलाईन मधले काय टॉपरच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी नोट्स आहेत की जे माझ्या समोर पण दिसतायत. त्याच्या पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाईड करायचे आहेत. पण पहिला मी चेक करणार आहे बरं का ते सगळं. सगळं तुम्हाला त्या ग्रुपवर मिळणार आहे. मग कुठली वाट बघताय? सगळ्यात महत्वाचं, हे जॉइन करत असताना तुम्ही YouTubeवर टेक एस्पायर हे चॅनल सुद्धा सर्च करा, प्रदीप फुंदे सर, आणि त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बर, आता महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, महत्वाचं तुमच्या समोर आहे हा क्वेश्चन पेपर 2022 आणि मार्च महिना दिसतोय. ओके, मार्च महिना. चला आपण एक काम करूया, पेपरला ओपन करूया. क्वेश्चन्स कसे आहेत जरा बघूया रे आपण थोडंसं. तुमची भीती घालवली आहे ऑलरेडी बरं का, मी लक्षात घ्या. एमसीक्यू बद्दल नंतर बोलूया. पण एमसीक्यू मध्ये इथं काय विचारलंय? युनिट विचारलंय. इथं एकदम सिंपल एक प्रश्न आहे. घेतलंय मी ते बरं का, पण सांगतो. एमसीक्यूज मध्ये अतिशय सोपे प्रश्न येतात, पण माझं टार्गेट वेगळं आहे. मला तुम्हाला जाणीव करून द्यायचं, या शब्दावर फोकस करा. डिफाईन. ओके. इथं लक्ष द्या. राईट. ओके. त्याच्यानंतर डिफाईन. व्हॉट आर पोलर अँड नॉन पोलर? डेफिनेशनच आहे. व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस? डेफिनेशन आहे. व्हॉट आर हार्मोनिक्स ओव्हरटोन? डेफिनेशन आहे. डिस्टिंग्विश मेकॅनिकल थर्मलची डेफिनेशन आहे. हेच तर सांगत आलोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मार्काच्या डेफिनेशन सेक्शन ए आणि बी मध्येच. थांबा की अजून थांबा. मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी 3 मार्काला डेफिनेशन. इंडक्टिव्ह रिएक्टन्स आता सांगतो. आपण फर्स्ट सेमला टार्गेट केले, त्यात हा टॉपिक नाहीये. तरी 3 आणि 3 6 मार्काच्या, परत 18 मार्काच्या डेफिनेशन झाल्या. तरी थांबायचं आहे अजून. ड्रॉ डायग्राम विचारले, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून मी तुम्हाला सांगतो, सेक्शन डी कडे जावे की अजून थांबा की. डिफाईन सेकंड पेंडुलम घेतलेत सगळे प्रश्न मी. सगळेच प्रश्न घेतलेले आहेत. मग आता सुरुवात करूया लेक्चरला आपण. सुरुवात करूया, पण छानपैकी मी तुम्हाला सांगतो, पहिलं सांगा चॅनलला सबस्क्राईब केलंय का? का नाही केलं सबस्क्राईब? सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक कराल तर विसरूच नका. आणि हो, तुम्हाला झिरो टू हिरो बनवणारी ही सीरीज आहे, लक्षात घ्या. मला माहिती आहे की तुम्हाला ही नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स सीरीज वाढवणार आहे. अगदी हळू आणि व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगतो बघा, लक्ष द्या आता. शांतपणे समजून घ्या. लाईट जेव्हा एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जाते, तिची डायरेक्शन बदलते, व्हेलॉसिटी बदलते, वेव्हलेंथ बदलते, पण फ्रिक्वेन्सी कधीही बदलत नाही. फ्रिक्वेन्सी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, आणि हे 10th स्टँडर्डला सुद्धा झालंय. मग याचं उत्तर द्या. चला द्या उत्तर बघू तुम्हीच. Property of a light which does not change when it travels from one medium to another. Answer आहे फ्रिक्वेन्सी. काय आन्सर आहे सांगा? फ्रिक्वेन्सी. ओके, एकदम भारी. चला, एमसीक्यू कशा सोप्या असतात मला सांगायचे आहे तुम्हाला, अगदी छान पैकी. आता ऐका. क्रिचॉफ्स करंट लॉ नावाचा एक लॉ आहे, तो डील्स विथ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. Kirchhoff's voltage law, conservation of energy. First law of thermodynamics deals with conservation of energy. Bernoulli's principle deals with conservation of energy. अरे, आता मग द्या ना याचं उत्तर. थांबा. नेक्स्ट स्लाइड वर जायचं. मी चुकून तुम्हाला अगोदरच्या स्लाइड वर आणलं. चला इथं उत्तर द्या. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज कॉन्सर्ड विथ द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हातातले मार्क आहेत, लक्षात घ्या. वेबर पर मीटर स्क्वेअर, अरे म्हणजेच की टेस्ला. वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टेस्ला. मग हेनरी म्हणजे काय? हेनरी एक युनिट आहे, दॅट इज इक्वल टू ओहन सेकंद. ओके. अँपियर कुलोम पर सेकंद. आता तुम्हाला सांगतो, व्होल्ट
ओके. जूल पर कुलोम. अरे हे सगळे इक्विव्हॅलंट युनिट आहेत. लिहिणार कोण? लिहा ना, लिहा ना, लिहा. तुम्हाला सांगतो वेबर पर मीटर स्क्वेअर इथं लिहितो बरं का. वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टेस्ला. टेस्ला हे एसआय युनिट आहे आणि मग 1 टेस्ला इक्वल्स टू 10⁴ गॉस हे लक्षात घ्या. बरं एमसीक्यू दणादण झाले की नाही सांगा बघू. बरं एवढंच करून नाही होत, नाही होत. आता मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. बरं हे नव्हतं लिहिलं तुम्ही, नव्हतं. मग तुमच्यासाठी मी ते अंडू करतोय लक्षात घ्या. स्क्रीनशॉट तरी काढा. स्क्रीनशॉट तरी काढा. नक्कीच काढला असेल तुम्ही स्क्रीनशॉट. आता मी नेतोय तुम्हाला एका महत्त्वाच्या कन्सेप्टकडं. रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस इस प्रोपोर्शनल टू सांगतो. आरएमएस स्पीड इज इन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर असतं. ओके. तुम्हाला इथे उत्तर मिळतंय. पण मी तुम्हाला सांगू का? गंमत सांगू का? आता लक्ष द्या मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा. Fundamental frequency of a string is directly proportional to square root of tension. Periodic time of a simple pendulum is directly proportional to square root of L. आलं का ध्यानात? अरे टी 3 ठिकाणी आहे. इथं टेम्परेचर, इथं टेन्शन आहे, इथं पिरियॉडिक टाइम आहे. पण सिमिलर रिलेशन आहेत. रिलेशन कसे आहेत ते? सिमिलर आहेत. चला चारीच्या चारी एमसीक्यू दणादण आपले झालेत. दणादण म्हणूया आपण. पण थांबा. मी तुम्हाला सांगतो. याच्यासाठी तुम्ही काय करा, की केटीजीचा आपला YouTubeवरचा व्हिडिओ सर्च करा. केटीजी आणि सह्याद्री ट्युटोरियल फॉर्म्युला लिस्ट. तुम्हाला हा फॉर्म्युला 4-5 वेळा मी असं तयार तयार करून दिलाय. खूप छान पैकी. सांगू का तुम्हाला? ऐका. कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस फॉर्म्युला आहे 3/2 पीव्ही. पीव्ही म्हणजेच कोण? एनआरटी. मग 3/2 एन म्हणजे काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवोगॅड्रोस नंबर इंटू आरटी. म्हणजे आता हे फास्ट होतंय हां, फास्ट होतंय लक्षात घ्या. म्हणजेच केबी इंटू टी. आलं का ध्यानात तुमच्या? ओके. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ॲक्चुअली मी ही डेफिनिशन घेतलेली आहे बरं का. टॉपिक हा वेगळा आहे. पण माझा हेतू वेगळा आहे. माझा हेतू वेगळा आहे समजून घ्या. पोटेन्शियल ग्रेडियंटला के हे सिम्बॉल आहे. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज नोन एज पोटेन्शियल ग्रेडियंट. मिळणार 1 मार्क. पुस्तकात डेफिनेशन दिले. म्हणजे मला म्हणायचंय काय? नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज नोन एज मॅग्नेटायझेशन. Ratio of orbital magnetic dipole moment to the angular momentum is known as gyromagnetic ratio. म्हणजे मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, की तुम्ही कधीही डेफिनिशन केल्यानंतर तो फॉर्म्युला असेल, तर त्याच्यावरून वाक्य तयार करा. हे बघा. रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स टू द लेंथ ऑफ द वायर इज नोन एज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज नोन एज पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय लेंथ ऑफ द वायर इज नोन एज. चालेल तिन्ही डेफिनेशन बरोबर आहेत. मग झाले का रे बाळांनो? पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली. आता मी तुम्हाला सांगतो. फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन आली आणि फॉर्म्युल्यावरून युनिट पण लिहिणार आहे. युनिट अरे व्होल्ट पर मीटर. कारण पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असणार आहे? व्होल्ट. लेंथ युनिट काय असणार आहे? मीटर. मग आलं का? व्होल्ट पर मीटर. आलं ध्यानात तुमच्या? व्होल्ट पर मीटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अरे हे काय वेगळंच आहे. मी तुम्हाला सांगतो इथे एक मला फॉर्म्युला दिसतोय. क्रिटिकल व्हेलॉसिटीचा. क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये आर-एन म्हणजे तो रेनॉल्ड्स नंबर आहे. मी तुम्हाला क्लिअरली आपल्या पहिल्या व्हिडिओत सांगितलंय, की काही फॉर्म्युल्याचं प्रूफ हे बियॉन्ड द स्कोप आहे. तुम्हाला ते लक्षात ठेवावंच लागणार आहे. आर-एन म्हणजे रेनॉल्ड्स नंबर. पण हे सिम्बॉल कशाचं आहे? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. 2023 चा पेपर काढायचा. बघा फेब्रुवारीचा रिपीटरचा बघा. पहिलाच प्रश्न आहे. एसआय युनिट ऑफ विस्कॉसिटी. मग याचं युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. अरे याच्यावर कसा प्रश्न येईल हे तुम्हाला कळायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो. मग स्ट्रीमलाईन फ्लोसाठी होमवर्क द्यायला लावले. मला कॉमेंटमध्ये उत्तर पाहिजे, की स्ट्रीमलाईन फ्लोसाठी रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू किती असते? टर्ब्युलंट फ्लोसाठी रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू कुठं व्हॅरी होते? विचारू शकतात ना. त्यांनी तर काय विचारलंय? स्टेट द फॉर्म्युला. त्यांचं म्हणणं आहे, की फक्त फॉर्म्युला लिहा. त्यांचं म्हणणं काय आहे? फक्त फॉर्म्युला लिहा. ओके. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली लक्षात घ्या. स्टेट द फॉर्म्युला फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला लिहायचा आहे. Rn इंटू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ द ट्यूब. ही डेन्सिटी आणि ही डायमीटर आहे. हा रेनॉल्ड्स नंबर आहे आणि हा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. झालं क्रिटिकल व्हेलॉसिटी. 4 टर्म आहेत. वरती 2 टर्म आहेत. खाली रो आणि डी आहे. रो म्हणजे डेन्सिटी आणि डी म्हणजे डायमीटर आहे. मग वर कोण आहे रे? रेनॉल्ड्स नंबरच्या शेजारी कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. चला प्रयत्न करूया लक्षात ठेवण्याचा. 4 टर्म्स आहेत क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यात. वरती कोण आहे? रेनॉल्ड्स नंबर इंटू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. जरा वर लिहिलं बरं का मी.
डिवाइड बाय रो म्हणजे कोण डेन्सिटी, डी म्हणजे कोण डायमीटर. झाला क्लिअर फॉर्म्युला. स्टेट द फॉर्म्युला. स्टेट द फॉर्म्युला म्हणलाय. व्हीएसए फक्त एवढंच लिहायचं, हे बी लिहायचं नाहीये. लिहायचं आपण परीक्षेत लिहायचं बरं का. व्हीसी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी, रेनॉल्ड्स नंबर, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ द ट्यूब. एक नंबर, एकच नंबर. ओके. मग रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय रे. व्हीसी रो डी एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. 4 टर्म वर 2 खाली 2. वर 2 खाली 2. मी विचारणार आहे परत फॉर्म्युला. क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला रेनॉल्ड्स अरे 3 वेळा लिहायला लागलोय मी. ओके. रो इंटू डी. हा झाला फॉर्म्युला क्रिटिकल व्हेलॉसिटी. अरे क्रिटिकल व्हेलॉसिटी युनिट काय येणार आहे? मीटर पर सेकंड. चला नेक्स्ट क्वेश्चन. राईट द डिफरन्शियल इक्वेशन फॉर अँग्युलर एसएचएम. आता मी लिनियर एसएचएम तुम्हाला करून दाखवतो. एम आपण अगोदर घेतलंय दुसऱ्या पार्ट मध्ये बघा. प्लस के इंटू एक्स दॅट इक्वल्स टू 0. सांगू का? हे लिनियर आहे. तुम्हाला मी किती वेळा शिकवलंय अॅनालॉगस. मासला अॅनालॉगस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. हे लिनियर डिस्प्लेसमेंट, तिकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी स्क्वेअर थिटा. प्लस के च्या ऐवजी सी लिहूया कॉन्स्टंट, टॉर्शनल कॉन्स्टंट, आणि एक्स च्या ऐवजी थीटा लिहूया. बघा मी काय केलं. नुसतं अॅनालॉगस लिहिलं. एम च्या ठिकाणी आय, एक्स च्या ठिकाणी थीटा, एक्स च्या ठिकाणी के च्या ठिकाणी सी. चेक करा. चेक करा बघू बरोबर आहे का? आय डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर बरोबर आहे की रे? आणि सी इंटू थीटा बरोबर आहे. त्यांचं म्हणणं काय? फक्त राईट करा. राईट करा. लक्षात घ्या. लिहा. मिळाला 1 मार्क. लक्षात घ्या. मिळाला 1 मार्क आरामात. 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 3 7 मार्क. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. लक्षात घ्या. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मग आता क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? रेनॉल्ड्स नंबर इंटू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रो इंटू डी. डी म्हणजे डायमीटर, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. चला पुढचा क्वेश्चन बघूया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मगाशीच मी म्हणलं होतं इथं फॉर्म्युलावरून डेफिनेशन तयार करायची. फॉर्म्युलावरून डेफिनेशन तयार करायची. अल्जेब्रिक सम ऑफ, अल्जेब्रिक सम ऑफ, ओके, अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच एलिमेंट. आता हे ईच एलिमेंट म्हणजे मी आय इक्वल्स टू 1 टू एन नंबर ऑफ एलिमेंट्स. बघा अल्जेब्रिक सम ऑफ product of mass of each element and square of its distance from axis of rotation is known as moment of inertia. Is known as moment of inertia. Is known as moment of inertia. बर युनिट काय? अरे मासचं युनिट काय? किलोग्रॅम. मीटर स्क्वेअर इथे येणार. डिस्टन्स किलोग्राम मीटर स्क्वेअर. डायमेन्शन काय येणार? एल एम टी. सेकंद नाहीये. टी रेस टू 0. मास आहे 1. 210 येणार आहे. 210. डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रोटेटिंग रिजिड बॉडी अँड स्टेट इट्स एसआय युनिट आणि डायमेन्शन. बघा 2 मार्काला प्रश्न येतोय. चला सांगा बघू. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. सांगताना वाईट वाटतंय. मी काही मुलं बघितलेत ना, महिना 2-2 महिने एकच प्रश्न विचारत असते ना, तरी उत्तर सांगता येत नाहीत. कन्फ्युजन. हे असं नाही अभ्यास करायचा. जे बोर्ड ठेवले ते वाचायचं. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे तुम्हाला आवडणार आहे. हे तुम्हाला छान वाटणार आहे. लक्षात घ्या. छान वाटतंय? मग बघूया ना. आता मी चालू लेक्चरमध्ये तुमच्या जुन्या व्हिडिओतले कॉमेंट बघतोय. कॉमेंट येतायत. नो डाउट छान कॉमेंट तुमचे येतात बरं का. आणि तिथं मी खुश आहे. खुश आहे. करताय तुम्ही. करताय. खूप छान अभ्यास करताय. लक्षात घ्या. आणि असाच मला अभ्यास शेवटपर्यंत हवाय. म्हणजे मी एवढं शिकवतोय ना, तिसरं लेक्चर आहे. याच्यात जेवढ्या कन्सेप्ट होणार आहेत, जेवढे फॉर्म्युले होणार आहेत, हे सगळे तुम्हाला तोंडी सांगता आले पाहिजेत. थर्मोडायनामिक प्रोसेस होमवर्क सांगू का? आइसोबारिक प्रोसेस प्रेशर कॉन्स्टंट, आइसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आइसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर कॉन्स्टंट, ॲडियाबॅटिक प्रोसेस थर्मली इन्सुलेटेड असते. हीट एंटर पण होत नाही, बाहेर पडत नाही. अरे पण प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस म्हणजे तुम्हाला सांगतो इथे चेंज इन द प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट म्हणूया आपण. पण डेफिनेशन पुस्तकातली बघून लिहा. मी तुम्हाला ऍज अ होमवर्क हा प्रश्न दिलाय. आता पट आपल्याला घ्यायचंय बरं का. लक्षात घ्या. हार्मोनिक्स ओव्हरटोन घेतलं होतं की आपण. सांगतो. जी लोएस्ट पॉसिबल फ्रिक्वेन्सी असते आणि त्याचे जे इंटिग्रल मल्टिपल असतात त्याला म्हणायचं हार्मोनिक्स. लोएस्ट अलाउड नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि त्याचे ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल म्हणजे कोण झालं? हार्मोनिक्स. ओव्हरटोन म्हणजे काय? हायर फ्रिक्वेन्सी. हा फंडामेंटल सोडून हायर फ्रिक्वेन्सी.
द हायर अलाउड फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन अबाव द फंडामेंटल. प्रश्न आलाय कसा बघा. व्हॉट आर डेफिनेशन फक्त लिहायचे आहे. डिस्टिंग्विश जास्त पॉईंट नाहीच आहे त्याच्यात. मग चला बाजूला सरकतोय, स्क्रीनशॉट काढा. पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण कंप्लीट केलेलंच आहे. आता हे काय बघा, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल, हॅट्रिक होणार आहे लक्षात घ्या. मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि त्याच्यानंतर सांगतो थर्मल इक्विलिब्रियम. जर एक त्या सिस्टीम मध्ये अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नसेल, सिस्टीम इज सेट टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. इफ नो अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट्स इन द सिस्टीम, देन सिस्टीम इज सेट टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. If temperature of the system remains constant throughout the process, then it is said to be in thermal equilibrium. And when there is no chemical reaction take place in a system, then it is said to be in chemical equilibrium. अरे 3 मार्काला डेफिनेशन आहे. चला इथं 2 मार्काला आले. थांबा, होमवर्क. आयसोबॅरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, अजून कुठलं आयसोथर्मल प्रोसेस, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एन्थाल्पीज, अजून काय आहे? अजून कुठल्या डेफिनेशन्स आहेत? सिस्टीम, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेट सिस्टीम, सगळ्यांची एकदा छानपैकी रिव्हिजन करून टाका. ओहो, मॅग्नेटायझेशन, इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी सांगतो. मी फक्त फॉर्म्युला लिहून देणार आहे. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आहे एम नेट अपॉन व्हॉल्यूम. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला NI आहे का चेक करा बरं का. आणि ससेप्टिबिलिटी म्हणजे ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड. म्हणजे ससेप्टिबिलिटी डिसाइड द ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू व्हॉट एक्सटेंट इट इज गेट मॅग्नेटाइज्ड. आणि ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असते. म्हणजे 1/2 दॅट इक्वल्स टू 2/1. आणि एक्झरसाइज मधला लास्टचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा मॅग्नेटिक मटेरियल मधला. नेक्स्ट पार्ट मी सांगतो. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू स्मॉल आणि निगेटिव्ह असते डायमॅग्नेटिक साठी, स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते पॅरासाठी, लार्ज आणि पॉझिटिव्ह असते फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स साठी. चला आता शेवटचा प्रश्न जो आहे तो हा घेऊ दे मला. डिफाईन सेकंड्स पेंडुलम. पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलमचा हा फॉर्म्युला आहे. ओके. A simple pendulum whose periodic time is 2 seconds. A simple pendulum whose periodic time is 2 seconds is known as seconds pendulum. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियॉडिक टाइम 2 सेकंद असतो त्याला आपण सेकंड पेंडुलम म्हणायचं. तो सिंपल पेंडुलमच आहे. तर त्याचा पिरियॉडिक टाइम 2 सेकंद आहे. चला टाकायचं 2 सेकंद. 2 पाय एल अपॉन जी. 2 ला 2 कॅन्सल. स्क्वेअर करा. इकडे 1 चा स्क्वेअर 1. इथं पाय स्क्वेअर एल बाय जी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. जी वर जाईल पाय स्क्वेअर खाली येईल. दॅट इक्वल्स टू एल. झालं की 2 मार्क मिळाले. पण थांबा, थांबा. शेवटची स्लाइड आहे. हा होमवर्क आहे. हा होमवर्क आहे. एक व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे, की ज्यात मी टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा प्रूव्ह केलं. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ आय ओमेगा प्रूव्ह केलं आणि एल इक्वल्स टू आय ओमेगा. तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये रोटेशनल डायनॅमिक्सची प्लेलिस्ट चेक करायची. रोटेशनल डायनॅमिक्सची प्लेलिस्ट चेक कराच. जमलं तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो. 8 व्हिडिओ आहेत त्याच्यात. किती आहेत? 8. पॅरलल ॲक्सेस थेरम आहे. हे सगळे आहेत. 5च मिनिटात तुमचं हे सगळं तिन्हीच्या तिन्ही डेरिव्हेशन्स होणार आहेत. मग का नाही बघायचे? बघायचेच आहेत. तुम्हाला हे फॉर्म्युले मी देतोय, पण थांबा ना. कमेंट करा ना. तुम्हाला यातनं काय हवं आहे ते मला सांगा ना आणखीन. बघता बघता ना सगळे IMP क्वेश्चन्स कंप्लीट होणार आहेत. मग न्यूमेरिकल्स पण स्टार्ट करायचे आहेत. मी दणका लावणार आहे लक्षात घ्या. दनादन, दनादन घेणार आहे. पण फार फास्ट घेत नाही रे मी. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटत असेल नाही फास्ट घेतलं की तुम्ही. पण सांगतो. हा क्वेश्चन रिपीटेड आहे. हा क्वेश्चन रिपीटेड आहे तुम्हाला सांगतो. हा क्वेश्चन पण रिपीटेडच आहे तसा बघितलं तर. मोमेंट ऑफ इनर्शिया पण पुढच्या पेपरमध्ये रिपीट होणार आहे. मग सगळेच PYQ झाल्यानंतर का नाही अवघड? का का अवघड जाणार तुम्हाला? सोपं जाणार आहे लक्षात घ्या. पण एक रिक्वेस्ट आहे ना. YouTubeच्या अल्गोरिदमसाठी तुम्हाला माझं चॅनल मित्रांच्यावर शेअर करावं लागेल. तुम्हाला व्हिडिओला लाईक करावा लागेल. सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर नक्की करा. ओके. धन्यवाद या सगळ्या गोष्टीसाठी, तुमच्या सपोर्टसाठी. आणि मी पण तुमच्यासाठी जीव तोडून मेहनत घेणारच आहे. WhatsApp ग्रुप जॉइन करा. ऑल द बेस्ट.